भैरवनाथ दुतुम विपक्ष मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल जासे या दोन संघांमध्ये हा सामना रंगणार आहे। पहिला सामना आपण पाहिला, अतिशय चित्तथरारक रोमहर्षक हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळाला। या सामन्यामध्ये काय दडलंय हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल। सलामीचे फलंदाज म्हणून भूषण म्हात्रे आणि मयूर पाटील दोन अनुभवी खेळाडू, तर गोलंदाजी मार्कवर प्रणित ठाकूर। दुतुम संघाचा विचार केला तर अतिशय चांगला संघ या युवा खेळाडूंचा हा संघ आहे आणि निश्चितच गेली 3-4 वर्ष खास प्रभावित केले या संघानं। आज या जासईच्या मैदानावरती जासई संघासमोर खेळताना त्यांची कामगिरी कशी होते याच्याकडे देखील लक्ष असेल। या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण YouTube लाईव्ह आपण ओरन टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलवरती पाहणार आहात। UTC लाईव्ह टीमचं देखील आभार, त्यांनी ही स्पर्धा कव्हर करतायत त्याबद्दल त्यांचा देखील आभार। या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेत राजेंद्र गरज सर नवीन सेवा आणि संदीप पाटील सर जासई, त्यांचं देखील कौतुक आणि आभार। मॅच ऑन, चला फिल्डिंग सजवायची आहे लगेचच। सलामीचे फलंदाज देखील मैदानात, अंपायर्स रेडी आहेत, क्षेत्ररक्षण लगेचच सजवा आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात कशी होईल हे पहा, कारण आज फायनलचा सामना, एक एक्स्ट्रा सामना आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळं तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे। प्रत्येक सामना हा अगदी वेळेत पार पडायला हवा, तरच आपण दिवसा उजेडी फायनल घेण्याचा जो मानस आहे आमच्या आयोजकांचा तो मानस पूर्ण होईल। काल आपण पाहिलं उशीर जरी लागला होता सामने सुरू व्हायला तरी सामने मात्र अतिशय वेळेवरती पार पडले होते। यावेळी पहिला चेंडू फुलटॉस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कोणताही धाव मिळणार नाहीये, धोका देखील पत्करलेला नाही कारण फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस, त्याच्यावरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु फटका चांगला होता मात्र गॅप मध्ये पाठवू शकले नाहीत, त्यामुळं धाव फलकाला अजूनही सुरुवात नाहीये। यावेळी चांगला चेंडू, त्याची खाली कड घेतली आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक चेंडू अडवून चेंडूची फेक करेपर्यंत एक धाव जरूर पूर्ण केली जाईल। निलेश ठाकूर मला वाटतं तो क्षेत्ररक्षक, हा देखील एक अनुभवी खेळाडू, बरीच वर्ष दुतुम क्रिकेटची धुरा त्यानं सांभाळली। आज आपल्या अनुभवाला पणाला लावून कामगिरी करावी लागेल। चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे, हवेमध्ये बराच काळ चेंडू जरूर होता परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाही अशा ठिकाणी चेंडू पडलाय, परिणाम स्वरूप जासे संघाला धोका झाला नाही आणि 2 धावा देखील मिळाल्यात। मयूर पाटील जो ऑन स्ट्राइक आहे, मयूर पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी आहे। आदित्य पाटील याच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी मयूर पाटीलला 1000 रुपयाचं पारितोषिक। दरम्यानच्या काळात मयूरने मात्र एक चांगला फटका लगावलाय, फटक्यावरती मिळतील धावा 4 आणि संघाचा धावफलक या 4 धावांनी जाऊन पोहोचेल 7 धावांवरती। 7 धावा धावफलकावरती लागल्यात। कोणतीही रिस्क न घेता मात्र धावा जमवण्याचा इरादा दिसतोय, कारण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय जरूर, परंतु त्या फटक्यामध्ये रिस्क न घेता धावा कशा येतील, जिथे क्षेत्ररक्षक नाही अशा ठिकाणी चेंडू कसा जाईल याची खबरदारी दोन्ही फलंदाज घेताना दिसत आहेत। 7 धावा, षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा धावफलकावर लागल्यात। फलंदाज जरी बाद झाला नसला तरी 7 धावा आल्या 4 चेंडूमध्ये। दुतुम संघाची गोलंदाजीचा विचार केला तर या गोलंदाजानं अद्यापपर्यंत एक चौकार जरी आला असला तरी अवघ्या 7 धावा खर्च केल्यात। मयूर पाटील ऑन स्ट्राइक हॅट्रिकसाठी आदित्य पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, परंतु सध्या जमिनीलगत फटका खेळत 1 धाव जरूर मिळवली। संघाच्या हिताला प्राधान्य देत वैयक्तिक बक्षिसाकडे न जाता संघाच्या हिताची फलंदाजी करत असताना मात्र मयूर पाटील दिसतो। 1 धाव आणखी जोडली जाईल, एका धावेनं सांघिक धावसंख्या झाली 8। षटकातील शेवटचा चेंडू, कौतुक करावं लागेल प्रणित ठाकूरचं, P1चं पहिलं षटक टाकत असताना अद्यापपर्यंत अवघ्या 8 धावा खर्च केल्यात। शेवटच्या चेंडूवरती काय दडलंय, भूषण म्हात्रे ऑन स्ट्राइक, चांगला चेंडू बचावात्मक रित्या खेळून काढला। आणखीन एक धाव जोडली जाईल जासे संघाच्या धावफलकामध्ये। धावसंख्या झाली 9 बिनबाद 9। पहिलं षटक जे पॉवर प्लेचं षटक होतं
त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात अवघ्या 9 धावा. इथून आपण पाहिलं तर दुतुम संघासाठी मात्र फायदेशीर असणारी सुरुवात करून दिली ती प्रणित ठाकूर या गोलंदाजानं. कारण जासई सारख्या मातब्बर संघांसमोर फलंदाजाचा भरणा असलेल्या संघासमोर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा खर्च करणं म्हणजे अतिशय चांगली गुणवत्ता प्रणित ठाकूरकर आहे. आणि त्याच्या गुणवत्तेला त्यानं या षटकामध्ये तरी न्याय दिलाय. जरी त्याला सफलता मिळाली नसली तरी अवघ्या 9 धावा खर्च झाल्या आहेत. नेक्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला आहे सिद्धेश ठाकूर. हा देखील एक नामवंत खेळाडू. गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं दुतुमच्या क्रिकेट पटलावरती उगवलेला आणखीन एक चमचमता तारा. या मैदानावरती त्याची कामगिरी कशी राहील हे पाहणे औत्सुक्याचा विषय असेल. कारण सिद्धेशचा विचार केला तर अनेक स्पर्धांमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली. यावेळी मात्र स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ठेवलेला आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या जवळून चेंडू मात्र गेला आहे डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. तिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा हलगर्जीपणा त्याचा फायदा उचलला जातोय जासी संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. विशेष म्हणजे या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा. एकंदरीत धाव संख्या जाऊन पोहोचली 11 धावांवरती. कोणताही फलंदाज बाद झाला नाही. मात्र आक्रमण करण्याची संधी अद्यापपर्यंत मात्र जासई संघाच्या फलंदाजांना दिलेली नाहीये दोन्ही गोलंदाजांनी. यावेळी चांगला क्षेत्ररक्षण सरळ यष्ट्यांवरती हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयश. धोका संभवत होता परंतु फलंदाज सुरक्षित. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने भर पडेल. धावसंख्या झाली 12 धावा. मयूर पाटील ऑन स्ट्राईक. षटकार हॅट्रिकसाठी आदित्य पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ झाला म्हणजे 2 चेंडूंचा खेळ झाला. अवघ्या 3 धावा आल्यात आणि निश्चितच जितक्यात जास्त धावा जमवता येतील तितकंच फायद्याच असेल. यावेळेस मात्र बराच काळ चेंडू हवेत सुरक्षित अशा ठिकाणी चेंडू पडलाय. कोणताही धोका जासई संघाला संभवत नाहीये. 1 धाव देखील जोडली जाईल. एका धावेने सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावांवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चालू असलेली फलंदाजी पाहता निश्चितच कौतुक करावं लागेल दुतुम संघाच्या गोलंदाजांचं. कारण समोर असणारे नामवंत फलंदाज भूषण म्हात्रे आणि मयूर पाटील यांना शांत ठेवलंय आणि भूषण सारख्या आणि मयूर सारख्या फलंदाजांना शांत ठेवणं ही खूप कठीण गोष्ट, सहज सोपी अशी गोष्ट नाहीये. ती किमया इथं मात्र प्रणित ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर या 2 गोलंदाजांनी साधली आहे. षटक चालू आहे पॉवर प्लेचं P2चं दुसरं षटक. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्यात. यावेळेस मात्र चांगला फटका बॅकफुटला जात कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू पाठवलाय सीमा रेषेपार. मयूर पाटीलच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. या 4 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावांवरती. बिनबाद 18. एक चेंडू या षटकातील म्हणजेच पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 18 धावा धावफलकर्ते आले आहेत. 2 चौकार मयूर पाटीलच्या बॅटमधून आलेत. ओके, पाण्याची व्यवस्था करायची आहे लगेचच हा षटक संपल्यानंतर. शेवटचा चेंडू यावेळेस देखील चांगला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकं संपली. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आल्यात अवघ्या 9च्या सरासरीने 18 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा. याही षटकामध्ये आल्यात 9 धावा. कौतुक करावं लागेल प्रणित ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर या गोलंदाजांचं. 2 षटकं 18 धावा आल्या आहेत. येणारी 3 षटकं 3 षटकांमध्ये किमान 40 धावा करणं हे गरजेचं असेल. अन्यथा धावांचं रक्षण करणं खूप कठीण होऊन जाईल. 3 षटक म्हणजे 18 चेंडू. या 18 चेंडूमध्ये 40 धावा किमान करणं गरजेचं असेल. उलट पक्षी दुतुम संघासाठी सांगायचं झालं
तर जी सुरुवात पॉवर प्ले मध्ये करून दिली प्रणित ठाकूर आणि सिद्धेश ठाकूर या गोलंदाजांनी 30-35 धावा पर्यंत जर मर्यादित ठेवला धावफलक, येत्या 3 षटकामध्ये अवघ्या 30-35 धावा जर खर्च केल्या तर एक चेसेबल टार्गेट असेल. कारण या मैदानाचा विचार केला तर फलंदाजांसाठी दार्जिनं असं हे मैदान म्हणून ओळखलं जातं. किती धावा केल्या तरी या मैदानावरती ते टार्गेट सेफ टार्गेट म्हणून गणलं जात नाही. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 2 षटकामध्ये 32 धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकापर्यंत रंगला सामना आणि त्या 32 धावा देखील चेस केल्या होत्या 2 षटकांमध्ये. पाहूया काय दडलंय भूषण सारखा अनुभवी फलंदाज, मयूर सारखा अनुभवी फलंदाज मैदानात असताना. परेश ठाकूरच्या हाती चेंडू सोपवलाय. 2 षटक संपलेत, 18 धावा आल्या आहेत. विचार केला तर ज्या फटकेबाजीसाठी जासे संघ ओळखला जातो तशी फटकेबाजी मात्र काही करू दिलेली नाहीये. हरकत नाही, अद्याप बराचसा खेळ या मॅच मधील बाकी आहे. परेश ठाकूर गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू बॅकफुटला जात मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवलाय. सीमारेषा बाहेर 6 धावांकरता. या 6 धावांनी सांघिक धावसंख्या गेली 24 धावांवरती. पहिला आश्वासक फटका भूषणच्या बॅट मधून आलाय. आपण पाहिलं सुरुवातीच्या षटकामध्ये काहीच कठीण जात होतं फटकेबाजी करणं, मात्र यावेळेस हा चांगला फटका नवीन गोलंदाज, तिसरा गोलंदाज परेश ठाकूर वापरला जातो. त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती केले गेले आक्रमण बॅकफुटला जात चांगला फटका टोळवला. 6 धावांकरता चेंडू गेला. आणि या परेश ठाकूरच्या पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार धावसंख्येला आकार देऊन जातो. 24 धावा धावफलकात लागल्या आहेत. परेशला आपल्या गोलंदाजीमध्ये सुधार करावा लागेल, कारण सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. यावेळेला देखील बॅकफुटला जात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू टोलवायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक करतोय परेश ठाकूर. यावेळेस देखील चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 24 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतरचे 2 निर्धाव. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी मेरी बारी, असंच काहीचं प्रदर्शन गोलंदाज परेश ठाकूर करतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 24 धावांवरती. पुढचा चेंडू परेशचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जात चेंडू पटवलाय. त्याच क्षेत्रामध्ये जिथं पहिला षटकार आला होता त्याच दिशेनं चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा षटकाराकरिता. आणि या 6 धावांनी सांघिक धावसंख्या झाली आहे 30 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार, 5व्या चेंडूवरती षटकार. एकंदरीत 12 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. आणखीन एक चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू या षटकातील. सुरुवातीच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि भूषण मात्र एक नामवंत फलंदाज परेशच्या शेवटच्या चेंडूवरती झालाय झेलबाद. ज्या यश प्रतीक्षेत होता, दुतुम संघ यशाच्या प्रतीक्षेत होता, ती प्रतीक्षा परेशने या शेवटच्या चेंडूवरती संपवली आहे आणि सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय. भूषण झालाय झेलबाद. झेलबाद होण्यापूर्वी 2 षटकार आणि 4 एकेरी आणि 1 दुहेरी अशा एकंदरीत 18 धावा पूर्ण केल्यात.
3 षटकं संपलेत. एकंदरीत 3 षटकामध्ये 30 धावा झाल्यात. येणारी 2 षटकं पण आणखी 25-30 धावा आल्या तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. कारण मयूर आणि बंटीमध्ये ती क्षमता जरूर आहे. आपण वेलोवेली पाहिलंय. मयूर पाटील यावेळेस मात्र बॅटची कड घेतली जाते आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. गोलंदाज कुठली चूक करत नाही. सिद्धेश ठाकूरला मिळालेली पहिली सफलता आणि सलामीची जोडी लागोपाठच्या 2 चेंडूवरती मात्र गारद झाली आहे. 30 धावांवरती दुसरा हादरा बसलाय. नवीन फलंदाज रक्षित मात्र मैदानात जातोय. डावखुरे हाताचा एक स्टायलिश खेळाडू. गेली 3-4 वर्ष त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिलात तर चांगला परफॉर्मन्स आहे. आज या मैदानावरती संघाला गरज असताना आपली त्याच खेळाची पुनरावृत्ती पुन्हा करेल का? कारण सध्या संघ काहीसा अडचणीत आहे. 2 फलंदाज बाद 30 धावा झाल्यात. जर या सिच्युएशन मधून या संघाचा सध्या कर्णधार पद देखील भूषवत आहे आणि कर्णधाराला साजेशी इनिंग खेळून आपल्या संघाला पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये नेईल का? कारण रक्षितमध्ये देखील चांगला खेळ आहे आणि आपण सर्व दुतुम संघाचे खेळाडू देखील ते जाणतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक येतोय. सिद्धेश ठाकूर यशस्वी गोलंदाज म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि या षटकाच्या सुरुवातीला जासई संघाला हादरा देतोय. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल सिद्धेश ठाकूर. तसं म्हटलं तर सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 30 धावा खर्च झाल्यात. अपवाद परेशला आलेले 2 षटकार आणि 2 चौकारांचा. 30 धावामध्ये 4 चेंडूवरतीच त्या 20 धावा आल्या आहेत. बाकीच्या चेंडूंवरती खूप कमी संधी दिली जासईच्या फलंदाजांना. मयूर पाटील बाद झाल्यानंतर 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला रक्षित आणि नॉन स्ट्राईक एंडला असणारा बंटी. पुढचा चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जाईल का सीमारेषा पार? एक क्षेत्ररक्षक तैनात आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय चेंडू. फलंदाज रक्षित मात्र झालाय झेलबाज. फटका तर चांगला होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. नो डाऊट फटका अतिशय चांगला होता परंतु तिथं तैनात असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू गेला. आणखीन एक फलंदाज 30 या धावसंख्येवरती बाद होतोय. सलग 3रा फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सिद्धेश ठाकूर. सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. समाधानकारक धावसंख्या उभारणं हे पहिलं उद्दिष्ट असायला बघा. अवघ्या 30 धावा झाल्या. 3 फलंदाज सलग बाद झालेत. सलग 3ऱ्या चेंडूवर ती विकेट येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुरक्षित आदित्य गरातच्या बॅटचे एज घेऊन चेंडू गेला होता. या षटकातील 3ऱ्या चेंडूवरती आली सिंगल. धावसंख्या झाली 31 धावा. 31 धावा धावफलकातील लागल्यात. या षटकातील आणखी 3 चेंडू सिद्धेश ठाकूरचे फेस करायचे आहेत बंटीला. 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकातील लागल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण जासई सारख्या मातब्बर फलंदाजांच्या भरणा असलेल्या संघासमोर गोलंदाजी करत असताना 4थं षटक प्रगतीपथावर असताना अवघ्या 30 धावा खर्च केल्यात. 31 धावा खर्च केल्यात म्हणजेच चांगली वाकडण्याजोगी गोलंदाजी. दरम्यानच्या काळात बंटी देखील 1 धाव पूर्ण करतोय आणि आपलं खातं खोलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावांवरती. षटकातील अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा धावफलकातील लागले. आदित्य गरत ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालं होतं. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता मात्र सुरक्षित अशा ठिकाणी आणखीन 1 धाव जोडली जाईल जासे संघाच्या खात्यामध्ये. या एका धावेने सांघिक धावसंख्या झाली आहे 33 धावा.
3 बाद 33. शेवटचा चेंडू या षटकातील सिद्धेशचा अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सिद्धेशच्या कडून. चांगला चेंडू यावेळेस मात्र बंटीला देखील चकवलं होतं. बायच्या रूपानं मिळेल ही एक धाव आणि या एका धावेनं चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर जासे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 धावांवरती. 4 षटकं संपले. 4 षटकामध्ये 34 धावा. या षटकामध्ये किती येतील याच्यावरती मात्र सामन्याचं चित्र अवलंबून असेल, कारण या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर होईल. याच दरम्यान मंचाकडे आगमन होत असताना वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि जासे गावचे प्रतिथयश उद्योजक बळीशेठ गरत यांचं शुभागमन होतंय. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. या साहेब हा मंच आपली वाट बघत होता की कधी आपली पावले या मंचावरती पडतील आणि या खंडोबा क्रिकेट क्लबच्या स्पर्धेला भेट देण्याकरता वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि जासे गावचे प्रतिथयश उद्योजक बळीशेठ घरत यांचं शुभागमन झाले. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. शेवटचं षटक जासे संघाच्या इनिंग मधील राज ठाकूर घेऊन मैदानात येतोय, तर बंटी मात्रे अतिशय चांगला प्रयत्न आहे बंटीचा. पहिल्या चेंडूवरती मात्र राज ठाकूरच्या केले आक्रमण आणि या षटकारासरशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 40च्या घरात. 3 बाद 40. आणखी 5 चेंडू शिल्लक आहेत. 40 धावा झाल्या आहेत. शेवटचा गोलंदाज कदाचित कमजोर कडी आहे की काय दुतुम संघाच्या गोलंदाजीतील, कारण आपण विचार केला पहिल्या 4 षटकामध्ये ज्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली अतिशय चांगली गोलंदाजी केली होती, मात्र या षटकामध्ये पहिलाच दणका तडाखा बसलाय राज ठाकूर याला. कारण समोर असणारा फलंदाज तगडा फलंदाज बंटी जयदीप मात्रे निश्चितच भल्या गोलंदाजांना नाकीनऊ करून सोडत असतो. यावेळी मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली गेली. थोडंसं फंबल. दुसरी धाव देखील चित्त्याच्या चपळाईनं पूर्ण केली गेली आणि या 2 धाव्यांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोचले 42 धावांवरती. 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूवरती किती धावा येतील याच्यावरती मात्र सामन्याचं समीकरण अवलंबून असेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 70 धावाचं लक्ष्य होतं, ते देखील लक्ष्य पार झालं होतं. 42 धावा धावफलकात लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बंटी स्ट्राईक एंडला आहे. ही मात्र जासे संघासाठी जमेची बाजू असेल. जर बंटीची विकेट काढणं हे दुतुम संघासाठी गरजेचं असेल. सध्यापर्यंत पाहिला तर सामना दुतुम संघाने आपल्या कंट्रोलमध्ये ठेवला होता, पण यावेळेला मात्र पुन्हा एकदा बंटीच्या बॅटमधून इथे तडाखा, आणखीन एक षटकार आणि या 6 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 48 धावांवरती. 48 धावा धावफलकात लागल्यात. शेवटचे 3 चेंडू या इनिंग मधील शिल्लक आहेत. 48 धावा धावफलकात लागल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज राज ठाकूर वरती हल्ला केला जातोय. 3 चेंडू मध्ये आल्यात त्याच्या 14 धावा आणि धावा येणं गरजेचं होतं जासे संघासाठी, कारण खूप संथ गतीने धावा आल्या होत्या. त्या धावा येणं गरजेचं होतं. तर बंटीच्या बॅटमधून त्या धावा आल्यात. येणारे 3 चेंडूमध्ये आणखी किती धावा जमवता येतील, कारण आपण विचार केला तर दुतुम संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. 50-55 धावा किमान होणं गरजेचं असेल. यावेळेस चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज राज ठाकूर. षटकारानंतर मात्र चोख प्रत्युत्तर देते. थोडीशी उसळी घेतली चेंडूनं. बंटीला काही समजण्याच्या आत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडू. षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल राज ठाकूर. कौतुक करावं लागेल दुतुमच्या गोलंदाजांचं. अद्याप एकही अवांतर धाव दिलेली नाहीये. मात्र यावेळेस डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलाय सीमा रेषेबाहेर. एक लांब लचक असा बंटीच्या बॅटमधून आलेला आणखीन एक षटकार आणि या षटकारासरशी सांघिक धावसंख्या झाली आहे 54 धावा. 54 धावा धावफलकात लागल्या आहेत. शेवटचा चेंडू या इनिंग मधील शिल्लक आहे. 54 धावा धावफलकात लागल्या आहेत आणि आता मात्र जासे संघाचा धावफलक बराच फुगला आहे, कारण 4 षटकामध्ये अवघ्या 34 धावा होत्या. आता मात्र 54 धावा झाल्यात, म्हणजेच चांगली फलंदाजी बंटीची आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतो गोलंदाज. 1 धाव जरूर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा
प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र बंटी होईल धाव बाद. अशा रीतीने जासे संघाचा इनिंग संपले. पूर्वार्धामध्ये 55 धावा पूर्वार्धामध्ये 5 षटकामध्ये जासे संघानं जमवल्यात आणि 56 धावांचं विजय लक्ष ठेवले दुतुम संघासमोर. निश्चितच शेवटच्या षटकामध्ये आश्वासक फलंदाजी झाली, त्यामुळे या 55 धावा आल्यात. 56 धावांचं टार्गेट दुतुम संघासमोर ठेवलंय. आपण विचार केला तर एक फायटिंग स्कोर म्हणता येईल, कारण दुतुम संघाकडं चांगली फलंदाजी जरूर आहे, परंतु जासे संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. या 55 धावा केल्यात आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय जासे संघानं दुतुम संघासमोर. निश्चितच 3 षटकामध्ये अवघ्या 4 षटकामध्ये अवघ्या 34 धावा आल्या होत्या. तदनंतर 5व्या षटकामध्ये आल्या 21 धावा. दरम्यानच्या काळात संदीप ठाकूर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाची धनराशी एक यशस्वी आयोजक आणि यशस्वी उद्योजक शिवशंभो ट्रान्सपोर्ट संदीप ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाची धनराशी आले. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. तसेच कैलासवासी पदाजी चिंतू ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाची धनराशी, त्यांचा देखील आभार. रवींद्र धनाजी मात्रे यांच्या वतीनं 501 रुपयाची धनराशी देणगी स्वरूपात आली आहे, त्यांचा देखील आभार. तर याच दरम्यान वळूया स्वागत कक्षाकडे. मंचावरती आगमन आत्ताच ज्यांचं झाले असे आमच्या सन्माननीय अतिथी बळीशेठ घरत यांचा सन्मान स्वागत केले जातंय. खंडोबा संघाचे कर्णधार मयूर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते येणारा प्रत्येक पाहुणा हा आपल्यासाठी लाख मोलाचा आहे आणि अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीनुसार आपण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान करत असतो. तर दुसरी इनिंग या सामन्याची उत्तरार्ध जसा सुरू होईल तसा आवाज असेल उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि डॅशिंग यंगस्टार विपुल पाटील यांचा. जासेचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा.
सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. खंडोबा क्रिकेट क्लब दासी आयोजित आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करतोय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस आपल्या समोर आला. पहिला सामना जिंकला एकता बंगारपाडा संघानं आणि आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतोय. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान दासी आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ धुतुम, जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान दासी संघानं धावा जमा केल्या त्या 55 आणि 56 धाबांचं आव्हान ठेवलंय ते भैरवनाथ धुतुम संघासमोर. 5 ओव्हरची मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उरण पंच कमिटीचे 2 ऑफिशियली पंच पाहायला मिळतात. संदीपजी पाटील दासी आणि त्यांच्या समवेत राजेंद्रजी घरत नवीन शेवा असे 2 ऑफिशियली पंच जोडले गेलेत. संपूर्ण ही स्पर्धा उरण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि या स्पर्धेचं गुणलेखन करणारे पवनजी राठोड आमच्यासमोर जोडले गेलेत. अगोदरच्या सत्रामध्ये आपण प्रवीणजी म्हात्रे दासी यांचा आवाज ऐकलात आणि या स्पर्धेला लीड करणारे प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याच गावातील उरण तालुक्यातील एक नामांकित सूत्रसंचालक आत्मारामजी म्हात्रे अप्पा यांचा पण आवाज ऐकत होतात आणि मी स्वतः विपुल पाटील गावठाण आपल्यासोबत जोडलो गेला. उद्यात आपण मैदानाच्या आत जिथं येणारे 30 चेंडू आणि 56 धावांची गरज गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी करण्यासाठी रोशन म्हात्रे, सलामीला परेश ठाकूर, त्याला साथ देईल सिद्धेश ठाकूर. गेम ऑनचा इशारा आलाय. पहिलाच बॉल डान्सिंग द डाऊन समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. परेश ठाकूरच्या बॅट मधून आलेला हा दुसऱ्या सत्रातील पहिला षटकार. स्वागत केलंय रोशन म्हात्रेचं आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. परेशच्या बॅट मधून आलेला या दुसऱ्या सत्रातील हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी इस बार हमारी हे सांगत असताना पलट बार केलेत. मागील षटकामध्ये बंटीचं आपण आक्रमण पाहिलं होतं मागील पूर्वार्धामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमण केलंय परेश ठाकूरनं. आणखीन एक तडाखा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. संलग्न दुसरा षटकार येतोय परेश ठाकूरच्या बॅट मधून. पूर्वार्ध आपण पाहायला गेलं तर 4 षटकं आपण गोलंदाजांची चर्चा करत होतो. त्यानंतर 5व्या षटकामध्ये बंटीच्या बॅटमधून षटकार आले होते आणि उत्तराला सुरुवात झाल्या. त्याच कालावधीमध्ये याच व्यासपीठावर आपण पाहायला गेलं तर सातत्यानं या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक दमदार व्यक्तिमत्व विधिक एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा ब्रिजेश घरत यांचं आगमन झालं आणि तेव्हा धावा आल्या दासी संघाला. फटका चांगला इनसाइडच्या वरतून क्लासिकल बॅटिंग दाखवतोय परेश ठाकूर. ज्युनियर कृष्णासाहेब या नावाची ओळख आज मात्र या क्रीडांगणामध्ये उरण टेनिस क्रिकेटचं बेटर फ्युचर दाखवत असताना परेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार हा चौकार.
16 धावात. मागील 3 चेंडूमध्ये आक्रमण करत असताना परेशला पाहायला मिळाला. पहिला चेंडूला बायडिश लॉंगॉनच्या वरतून षटकार, मिड विकेट रिजनच्या डोक्यावरून षटकार आणि यावेळी इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं आल्या त्या 4 धावा. 3 चेंडूमध्ये 16 धावा कुठल्या गेल्या. 56चा पाठलाग करायचा. लोवर फुल टॉस हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगानं मिथून तिथं पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारची धाव आली नाही आहे. 40+ आता ते झालेत आणि चांगलं अजूनही क्रिकेट पाहायला मिळालंय त्यांच्या वतीनं. मागील 3 चेंडूवर आक्रमण करत असताना परेश ठाकूरची बॅट मात्र बोलली गेली क्रीडांगणाच्या आत. फटका जरूर चांगला. एक्स्ट्रा कबरीजच्या दिशेनं क्लासिकल टेक्निकल शॉट खेळू शकतो परेश हे दाखवत असताना सेन्सिबल क्रिकेट परेशच्या माध्यमातून क्रीडांगणाच्या आतमध्ये खंडोबा क्रिकेट क्लब जास्तीच्या शृंखलेमध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक आलेला हा दर्जेदार चौकार. या षटकातील अजूनही शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटलावर धावा लागल्या गेल्या. 56चा पाठलाग करत असताना भैरवनाथ दोतुम संघाच्या बिनबाद 20 धावा. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. बॅट ड्रिल करून दाखवली परेशनं. अक्षरशः गुडगाठ फोल्ड करून डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने फटका खेचायचा होता, पण हा चेंडू खालीच राहिलाय, त्यामुळे रीड करणं राहिले कठीण. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 20 धावा. येणारे आणखीन 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 36 धावांची. 24 बॉल 36 धावा. थोडं दुपारचं सत्र जाणवतं तेवढीच प्रेक्षकांची गर्दी. खंडोबा क्रिकेट क्लब जास्ती आयोजित ही 2024 मधील या वर्षातील ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि अतिशय दमदार असं आयोजन राहिलं. 2 दिवसीय स्पर्धा आहे. 2 दिवसीय स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तुम्हाला स्पोर्टची सायकल पाहायला मिळते. तसेच या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर करत असताना त्यामुळं या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण रायगड क्रिकेटच्या मध्ये नेहमी या स्पर्धेचा डंका गाजत राहिला. अतिशय कमालीचं आयोजन. फार कमी आयोजनामध्ये तुम्हाला 2 दिवशीमध्ये 16 संघ खेळताना पाहायला मिळत असतात. त्यानंतर काही मोजकी बक्षीस असतात, पण आज उरण तालुक्यातील वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा म्हणून खंडोबा क्रिकेट क्लब जासई या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यात आणि त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये दाखल झाला. या खरं तर गाभाला लीड करणारा जासई टेनिस क्रिकेटचं नाव उंच शिखरावर नेणारा जयदीप म्हात्रे दाखल होताना पाहायला मिळतं. सिद्धेशच्या समोर आक्रमण केलंय डावखुऱ्या हाताचा फलंदाज. धुतुम टेनिस क्रिकेटचं नाणं आता खणखणीत वाजवतोय आणि जयदीपच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर सिद्धेशच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार हा षटकार. ही वेगळी ओळख आहे. धुतुम टेनिस क्रिकेटला लीड करत असताना DPL मधील 2 वेळा चॅम्पियन तो राहिला आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा सिद्धेश ठाकूर, ज्याची भरीव कामगिरी अनेक क्रीडांगणामध्ये पाहायला मिळत असते. अकूट टप्प्याचा बॉल आणखीन एक वेळा आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर झाला. फलंदाजाच्या बॅटमधून आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. टाळ्यांचा आता वर्षाव केला जातोय. सिद्धेश डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून आता मोठे फटके येत आहेत. धुतुम टेनिस क्रिकेटला खरं तर उंच शिखरावर नेण्यासाठी सिद्धेश ठाकूर असेल, परेश ठाकूर, प्रणीत ठाकूर, निलेश ठाकूर, त्यानंतर रोहित गरात ही नावं अगदी समोर येत असतात आणि या खरं तर नवीन चेहऱ्यांनी अलीकडच्या कालावधीमध्ये धुतुम टेनिस क्रिकेटचं नाव फार प्रचंड उंच नेलंय. या बेलचा हा पटका खेळून काढला. आडव्या बॅटनं मिड विकेट रिजन मध्ये या चेंडूला ढकलून दिला. सिंगल रन्स मिळेल. 33 धावा धावपटलावर लागत असताना सिंगल डबल्स, कधी षटकार चौकार. जयदीपच्या विरुद्ध आता आक्रमण. थोडंसं फेरबदल केला जातोय कारण एक उजव्या हाताचा बॅट्समन आहे, एक डावखुऱ्या हाताचा बॅट्समन, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जातात. परेश ठाकूर जर त्याचा विचार आपण केला तर तो वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 20 वर खेळतोय. नॉस्टेक एंडला सिद्धेश ठाकूर जो 3 वर 13. यावेळचा चेंडू थोडासा खालीच राहिला. कधी इन स्विंग, कधी स्लोवर डिलिव्हरी, व्हेरिएशन करण्यामध्ये माहिर आहे जयदीप आणि अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये बऱ्याच वेळा धावा त्याने डिफेन्स सुद्धा केल्यात. UPLचं आपण खरं तर दुसरं पर्व पाहिलं, त्यामधील बायकरमॅन. अकूट टप्प्याचा बॉल, त्यावर आक्रमण केलाय परेश ठाकूरच्या बॅटमधून. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू चाललाय सीमा पार. मिडल 4.
सदुतीस जाबा याच क्रीडांगणामध्ये खेळत असताना आपल्या स्वप्नातली पहिली बाईक परेशच्या नावावर राहिल्या आणि आता आपल्या नावाचा डंका त्यानं गाजवला. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप मिळत जाईल. आणि आज उद्योगधंद्यामध्ये सुद्धा बडी शेटकर त्यांनी स्वतःला सिद्ध केला. मी तर एवढंच म्हणेन की सिंहासन शोधत बसू नका, स्वतः सिंह बना. तुम्ही ज्या जागेवर बसाल ना त्या जागेचं सिंहासन होईल. आणि असं एक व्यक्तिमत्व रुबाबदार बडी शेटकर आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात. यावेळचा फटका हेलिकॉप्टर लुक त्याच्या फेवरेट झोन मध्ये आलाय. समोरच्या दिशेने फटका आवडला असेल तर परेश ठाकूर साठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कमालीची बॅटिंग केलाय आपल्या दुतुम संघासाठी आणि षटकाराच्या साह्यानं हा सामना अक्षरशः सोपा करून सोडलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब दुतुम संघासाठी. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या 43 धावा. धाबा आल्यात 2 षटकांमध्ये. आणि या मैदानाच्या चौफेर आता फटकेबाजी करताना हे बॅट्समन पाहायला मिळतात. एका बाजूला सिद्धेश ठाकूर आक्रमण करतोय तर त्याला तेवढी चांगली साथ राहिली परेश ठाकूरची. आज खरं तर दुतुम गावाला बिलॉंग करत असताना गत वर्षामध्ये पाहायला गेला तर अतिशय चांगली स्पर्धा त्यानं गाजवली. गोव्याच्या क्रीडांगणामध्ये जाऊन सुद्धा परेशच्या नावाचा डंका पाहायला मिळाला. आणखीन एक तडाखा आलाय सिद्धेश ठाकूरच्या बॅटमधून. 3रा षटकार येताना पाहायला मिळतोय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 49 धावा. 56चा पाठलाग करायचा आणि पूर्णपणे या मॅचेसवर वर्चस्व गाजवलंय ते दुतुम टेनिस क्रिकेटच्या या 2 सलामीच्या फलंदाजानं. आडव्या बॅटनं आणखीन एक तडाखा. सिद्धेशच्या बॅटमधून आलेला आणखीन एक चौकार. 53 धाबा धावपटला लागले गेल्यात. दुतुम टेनिस क्रिकेट म्हटलं की नेहमीच क्रिकेटची चर्चा होत नसते. दुतुम गावामध्ये गेलात एक खरं तर श्रीमंत ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये अनेक तुम्हाला महागड्या कार जरूर पाहायला मिळतात. पण महाराष्ट्राची जी परंपरा आहे ना ती बैलगाडा, ती म्हणजे आमचे मोते मामा आमचे मोतीराम ठाकूर सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. तसेच ज्यांचं खरं तर बैलगाड्यावर ज्याचं प्रचंड प्रेम आहे असे आपल्या प्रभाकर टकले हे सुद्धा पाहायला मिळतात. या वेळचा फटका आणखीन एक दर्जेदार जरूर पाहायला मिळतोय. चेंडूवर केलंय आक्रमण आणि हा सामना जिंकलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब दुतुम संघानं. भंगारपाडा टीमचे कॅप्टन लगेच या. तसेच या स्पर्धेसाठी वेदिका एंटरप्राइजेस सर्वे सरबाजांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय, स्वतःला सिद्ध केलंय आणि आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचा ब्रँड ज्यानं खरं निर्माण